नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7200 पदाकरिता भरती याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला. स्त्रियांना मतदानाचा हक्क प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला. तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांची प्रथम राजधानी कोणती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती. तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते. तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे. कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला. तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मूळ संविधानामध्ये किती कलमे होती. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती. तर ऑप्शन क्रमांक 2 395 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, उषाने सुवर्णपदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. उषाने सुवर्णपदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 2020चे खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा कुठे पार पडली. 2020ची खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा कुठे पार पडली. तर ऑप्शन क्रमांक 4 गुवाहाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात. संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत. महाराष्ट्रात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेपासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते. एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वेपासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 लीप रोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, टोकियो ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली. टोकियो ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली. तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, संयुक्त नसणारा स्वर सांगा. संयुक्त नसणारा स्वर सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा. मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 भावा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते. खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 अम्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा. चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 आवृत्तीवाचक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खेळताना सदूची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा. खेळताना सदूची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 मोडली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅशच्या देशामध्ये वसलेले आहे. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅशच्या देशामध्ये वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरू आणि बोलिव्हिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात. राज्य प्रशासकीय लवादकाची अध्यक्षांची नेमणूक कोण करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1899 मध्ये डॅश यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. 1899 मध्ये डॅश यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. तर ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला. तर ऑप्शन क्रमांक 3 पंचशील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. तर ऑप्शन क्रमांक 3 सी.डी. देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वाधिक मोठा दिवस आहे. डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हिराकुंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बोर अभयारण्य डॅशच्या जिल्ह्यात आहे. बोर अभयारण्य डॅशच्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य डॅशच्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य डॅशच्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशची घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. डॅशची घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सेंटीग्रेड व फॉरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते. सेंटीग्रेड व फॉरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते. तर ऑप्शन क्रमांक 1 -40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते मिश्रण नाही. खालीलपैकी कोणते मिश्रण नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कीटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो. मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 एन.के. सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 2019चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीय व्यक्तीस देण्यात आला. सन 2019चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीय
व्यक्तीस देण्यात आला, तर ऑप्शन क्रमांक 4 नानाजी देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सन 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? सन 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 आशा भोसले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला? टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 87.58 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ग्रीन टेन बिगल हे कशाचे प्रकार आहे? पग ग्रीन टेन बिगल हे कशाचे प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅजस येथे आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅजस येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर किती मिनिटास डॅजस इतके असतात? प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर किती मिनिटास डॅजस इतके असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 72 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिवाजी महाराजांचे अजोळ डॅजस या ठिकाणी आहे. शिवाजी महाराजांचे अजोळ डॅजस या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रक्तातील डॅजस या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. रक्तातील डॅजस या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 श्वेत रक्तकणिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एक कदम स्वच्छता की ओर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅजस मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅजस मोजण्याकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 4 वातावरणातील हवेचा दाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस वॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस वॅट होय. तर ऑप्शन क्रमांक 1 746 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 2020 ते 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गतिज ऊर्जा हे आपले करेक्ट
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म हा कृषी दिन म्हणून त्या दिवशी साजरा करतात. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हंटर आयोग घटनेच्या नंतर स्थापन हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यांतील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 शंकुपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चंपारण्यामधील शेतकऱ्याचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 4 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक कोण? महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवालिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅशच्या साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅशच्या साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओमप्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? देशातील पहिल्या
खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2017च्या रजनी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? 2017च्या रजनी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राजमाचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही हे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे मानव निर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानव निर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अन्नाईमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हिमालय पर्वतरांगचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे? हिमालय पर्वतरांगचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कनाष्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल.